पिकांच्या लागवडीसाठी उत्तम प्रतीचं बियाणं मिळवणं ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी समस्या. या समस्येवरती मात करण्यासाठी अमरावतीतील असतपूरच्या शेतकऱ्यांनी कृषी समृद्धी प्रोड्युसर्स कंपनी सुरू केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयाबीनचं दर्जेदार बियाणं पुरवलं जात आहे. सोयाबीन लागवडीपूर्वी बियाणाची निवड ही शेतकऱ्यांसाठी कसोटी असते, कारण यावरच सोयाबीनचं उत्पादन अवलंबून असतं. बऱ्याचदा सोयाबीनचं बियाणं हे बोगस निघतं, तर कधी अत्यंत कमी उत्पादन मिळतं. शेतकऱ्यांच्या याच समस्या ओळखून अमरावतीतील असतपूरच्या शेतकऱ्यांनी बियाणं निर्मितीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केली आहे. तर बियाणं निर्मितीसाठी या खरीपामध्ये 290 एकरावरती सोयाबीनची लागवडही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी मिळून इथं बीज उत्पादन कंपनी म्हणजे हे तयार केलं प्रोजेक्ट. त्या प्रोजेक्टच्या मार्फत आम्ही याचं सगळं बियाणं प्रमाणित करून सर्व बॅगा भरून आम्ही ह्या शेतकऱ्यांना देणार. याच्यापासून त्या शेतकऱ्याचा फायदा असा आहे का आमचं खात्रीलायक बियाणं असं आहे का आम्ही या शेतात येतो, रोजची पाहणी करतो, दुसरं जर झाड दिसलं तर ते उपळून टाकतो. एकाच जातीचं बियाणं तयार झालेलं पाहिजे, त्याच्यापासून शेतकऱ्याला तेच दिल्या गेलं पाहिजे. इतरत्र कंपनीच्या पासून समजा आपण पेरतो कोणतं आणि निघते कोणतं असं होते, त्याच्यात शेतकऱ्याची फसवणूक होते. शेतकऱ्याची फसवणूक झालेली नाही पाहिजे. कर्नाटकातील धारवाडमधून JS 9305 या जातीचं ब्रीडर बियाणं या शेतकऱ्यांनी निवडलंय. या जातीमध्ये सोयाबीनला एका शेंगेमध्ये किमान 4 दाणे मिळतात, तर एकरी 7 ते 10 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळतं असं शेतकऱ्यांचा अनुभव आहे. सध्या हे बियाणं काढणीला आलंय. हे बियाणं शेतकरी प्रोड्युसर्स कंपनीला 7,000 रुपये क्विंटलच्या दरानं विकतात. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांचा अधिकचा नफा होतोय. या उत्पन्न झाडानुसार 7 क्विंटल व्हायला पाहिजे. हे 7 क्विंटल आम्ही प्रोड्युसर कंपनीला विकू आणि त्याचा भाव ते 7,000 रुपये पर क्विंटल प्रमाणे देणार आहेत आम्हाला. म्हणजे निश्चितच या जनरल बियापेक्षा आणि या बियामध्ये ते 3,000 क्विंटल आणि हे 7,000 क्विंटल निश्चितच आम्हाला दुप्पटचा भाव मिळणार आहे. आणि या दुप्पटच्या भावातून आम्हाला आमचं स्वतःचं वैयक्तिक उत्पन्न वाढून आलं आणि आजूबाजूच्या आमच्या तालुक्यातील कास्तकाराला शेतकऱ्याला एक दर्जेदार बी मिळेल. परंतु या बियाणं तयार करण्याच्या याच्यामध्ये प्रामुख्याने व्यापारी लोक होते, पण आज कृषी समृद्धी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्यामध्ये बियाणं तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकरी शेतकऱ्याचं बियाणं स्वतः तयार करत आहे आणि तेच बियाणं ते आता शेतकऱ्यांना विकणार आहे. म्हणजे दर्जेदार बियाणं तयार करणारा हा शेतकरीच आहे आणि ते दर्जेदार बियाणं शेतकऱ्यांना विकणारा हा सुद्धा शेतकरीच आहे. खरीपाच्या सुरुवातीला बियाणांचा होणारा काळा बाजार, बोगस बियाणांचा सुळसुळाट आणि कमी उत्पादकता या संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. हीच समस्या सोडवण्यासाठी असतपूरच्या शेतकऱ्यांनी बियाणं निर्मितीकडे पाऊल टाकलंय, ज्याचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होतोय. शशांक चौरे, ABP माझा, अमरावती.